तर आज माझ्यासोबत काय असं होईल मी त्याचा कधी विचार पण नाही केला होता. तर आता नेमकं झालं काय व्हिडिओ मध्ये बनवून राहा समोर तुम्हाला माहितीच होईल. तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आजच्या व्लॉगची सुरुवात झाली दुकानपासून. सकाळ सकाळी मला बघायला मिळाली ही सायकल नाही मॉडीफाय वाली सायकल. आता मॉडीफाय कशी का, तर ह्या सायकलला लावली होती मोठे मोठे DRL. मॉडीफाय सायकल पाहून तर मी पूर्ण दिवानाच झालो होतो ह्या सायकलचा. त्याच्यानंतर आला दुकानमध्ये सामान, तर तो सामान वगैरे चेक करायला लागलो आणि हा एक काम झाल्यानंतर लगेच दुकानच्या दुसऱ्या कामाला लागलो. मग दुपारला भेटले आपले फ्रेंड्स फॉलोअर्स आणि अज्जू भाऊ इथून सर्वात मोठा माणूस म्हणून यांनी विचारलं आपल्याला आईस्क्रीम, पण आईस्क्रीम खाता खाता यांनी झमकवून टाकलं. दुपारला अर्जुनीवरून आला माझा मित्र श्रीकांत, तर याला आणलो आमच्या गावच्या मंदिरमध्ये. मंदिर वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही सरळ आला युगल भाऊच्या मेडिकल मध्ये. इथे गेला अर्धा एक तास आम्ही गप्पा आणि त्याच्यानंतर आम्ही आला घरी आणि घरी चाय पाणी झाल्यानंतर श्रीकांत निघाला आपल्या गावाकडे जासाठी. तर श्रीकांतला गेला बाय बाय आणि पकडलो मी स्कूटी आणि निघालो एटीएम मध्ये जासाठी. एटीएम मध्ये आल्यानंतर एटीएम मधून काढलो थोडे बहुत पैसे आणि एटीएम जवळच बँक असल्यामुळे बँक मधून पण थोडे बहुत पैसे काढून टाकलो. सायंकाळला अचानक झाला मोसम चेंज म्हणून मी आलो सरळ शेतावर, कारण शेतावरील गहू कापून झाला होता पण जमा व्हायचा होता. म्हणून पकडला आपला ट्रॅक्टर आणि कापलेला गहू जमा करायला लागला आणि हे सर्व कामं करतच पूर्ण रात्र होऊन गेली. नंतर घरी आलो तर आमच्या घरी आले होते पाहुणे. तर हाय साकोलीचा आमचा हरीश मामा आणि हाय धवल माझ्या काकाचा मुलगा. आणि लॅपटॉपवर गेम खेळासाठी दोघे मामाचे झगडा करत होते. तेवढ्यात हा एक महाराज आमच्या बेडवर येऊन बसला आणि हा तर बोट डेंजर आहे रे बापा. आणि आमच्या गावी भागवत असल्यामुळे मी आलो रात्री मंदिर मध्ये आणि टीका वगैरे लावून झाल्यानंतर सतीश भाऊ मध्ये मला पाहिजे 10 रुपये. मग ह्या साईडला पाहिलं तर माझेच ब्लॉग बघणे चालू होते. तर हे बघून मला खूप चांगलं वाटलं. त्याच्यानंतर झाली आरती आणि मी निघालो मग घराकडे जासाठी. तर आजच्यासाठी एवढ्याच मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.